नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण होतं, कारण संकष्टी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. तर हे व्रत जे आहे तर ते बरेच जण करतात आणि जे लोक हे व्रत करतात संकष्टी चतुर्थी तर त्याच्या घरामध्ये कधीही कमतरता भासत नाही आणि त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य निर्माण होते आणि गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती राहतात. फाल्गुन मास यामधला म्हणजे मराठी महिन्याचा हा शेवटचा महिना आणि त्याचबरोबर ह्या महिन्यातील संकष्टी चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे, त्याचबरोबर विघ्नहर्ता आणि संकटमोचक म्हणून सुद्धा ओळखले जातात. म्हणूनच गणपती बाप्पा हे प्रथम वंदनीय आणि त्यामुळेच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना गणपतीच्या पूजनाने केली जाते आणि असं केल्यामुळे कोणत्याही कार्यामध्ये त्यांच्या विघ्न येत नाही किंवा संकट हे येत नाही. म्हणून गणपती बाप्पांची पूजा अर्चा करूनच कोणतेही शुभकार्य हे सुरू केले जाते. तर बघा, अशा ह्या पूजा अर्चा तर आपण करतो, त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी घरातून आपल्याला अशी ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घरातून बाहेर फेकली तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, अडचणी आहेत किंवा आपल्या घराला नजर दोष लागलेला आहे, संकट आहेत, अडचणी आहेत, ते सर्व दूर होऊन जातील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याचे टाईम आहे म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता बघा, ह्याच वेळेत तुम्हाला करणं शक्य नाही तर तुम्ही 6च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कोणत्याही वेळेत करू शकता. तर पहा, ज्या विशिष्ट तिथी असतात ना, ह्या विशिष्ट तिथींना जे काही आपण उपाय करतो त्याचे निश्चितच फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. कारण या दिवशी गणेश तत्व पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते. म्हणून आपल्याला जे काही आपण उपाय करतो त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. एक उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि एक उपाय आपल्या घरासाठी करायचा आहे. तर पहिला जो उपाय आहे तर तो आपल्या प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात. खूप वेळा ती चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही. मुलांना सतत नजरदोष लागते, सतत ते आजारी पडतात आणि बघा, जेव्हा मुलांना नजरदोष लागलेला असतो तेव्हा ते आपलं ऐकत नाही, जेवण करत नाही. आणि बघा, लहानच मुलांना नजरदोष लागतो असं अजिबात नाही, मोठ्या मुलांना देखील नजरदोष हा लागला जातो. तर पहा, नजर दोष जे आहे तर ते बाहेरच्या लोकांकडूनच मुलांना लागतो असं अजिबात नाही. आपल्या घरातील आई वडिलांकडून सुद्धा मुलांना कधी कधी नजर दोष हा लागला जातो. पहा, आई वडील हे आपल्या मुलाचं कायम कौतुक करत असतात आणि आपली नजर जेव्हा मुलांना लागते ना तेव्हा मुलांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अडचणी ह्या निर्माण होत असतात. शाळेत जाणारी जी मुलं आहेत तर त्यांना सुद्धा पहा, बऱ्याच वेळा काय होतं, अगोदर खूप अभ्यास करायचे, नंतर ते अभ्यास करणं सोडून देतात किंवा मग त्यांना शाळेत जावंसं वाटत नाही, अभ्यास करावंसं वाटत नाही. किंवा मोठी मुलं आहेत परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही आहे, खूप पदवीधर आहेत, खूप शिक्षण केलेलं आहे परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा जो उपाय आहे ना, मुलं मुली ह्या दोघांसाठी देखील आपण करू शकता. आता बघा, ह्या उपायासाठी आपल्याला अखंड 11 लवंगा लागणार आहेत. लवंगा ह्या पुढे फूल असणाऱ्या अखंड घ्यायच्या आहेत आणि आपले जे मुलं आहेत त्यांच्यावरून आपल्याला 7 वेळा उतरवून टाकायच्या आहेत. तर पहा, उतरवत असताना जसा घड्याळाचा काटा फिरतो त्याचप्रमाणे आपल्याला गोलाकार पद्धतीने 31 वेळा आपल्याला हे फिरवायचं आहे. घराच्या बाहेर तुम्ही एखाद्या चौकात टाकू शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर कुठे मोकळी जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही ह्या लवंगा उतरवल्यानंतर फेकून द्यायच्या आहेत.
तर पहा, मुलांवरून उतरवायच्या आहेत आणि घराबाहेर जाऊन त्या कुठेतरी फेकून द्यायच्या आहेत. म्हणजे अशा ठिकाणी फेकायच्या आहेत तिथे कुणाचं घर नसेल किंवा कुणी तिथे लवकर जाणार नाही किंवा कुणाच्या पायादळी जाणार नाही किंवा आपल्यामुळं दुसऱ्या कुणाला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता बघा, जर तुम्हाला इतरत्र कुठे फेकणं शक्य नाही तर तुम्ही काय करायचं, 2-4 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्याच्याबरोबर ह्या लवंगा जाळून टाकायच्या. आता बघा, आपल्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या 11-11 लवंगा घ्यायच्या आहेत. एकाच लवंगा दोघांवरून उतरवायच्या नाही. आता बघा, मुलं जर आपली बाहेरगावी शिकण्यासाठी गेलेली असतील तर मुलांचा फोटो असेल त्या फोटोंवरून आपण उतरवायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे त्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत. लवंगा ज्या आहेत तर त्या नजरदोष, वाईट शक्ती, नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानल्या जातात. जर आपण ह्या लवंगा मुलांवरून उतरवून टाकल्या तर मुलांचे सर्व नजरदोष, नकारात्मकता, वाईट शक्ती सर्व काही नष्ट होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला असा हा एक उपाय आपल्या मुलांसाठी संध्याकाळी करायचा आहे. आता पुढचा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील कुटुंबासाठी करायचा आहे. म्हणजे घरासाठी करायचा आहे. आपल्या घरामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी, घरामधील संकट दूर करण्यासाठी. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये मतभेद, कलह, भांडणं हे होत असतात. घरामध्ये एकोपा राहत नाही आणि सारखी नवरा बायकोंची भांडणं होतात किंवा मग इतर सदस्यांची, घरातल्या सर्वांशी कुणा ना कुणाशी भांडणं होत असतील. घरामध्ये बऱ्याच वेळा एकमेकांशी बोलावंसं वाटत नाही आणि एकमेकांचे दुश्मन बनून जातात. तर अशा वेळेस आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही दोष असतील तर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. बघा, आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती ही कष्ट मेहनत करत असते, परंतु घरामध्ये पैसा टिकत नाही. सारख्या सतत आपल्याला आर्थिक अडचणी निर्माण होत असतील, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल तर बघा, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी आणि घरातील संकट, अडचणी, नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, तर ह्या उपायासाठी आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. त्याचबरोबर चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे. चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे आणि जर पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी चिमूटभर घेतली तरी चालेल. त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगा लागणार आहेत. या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून उतरवायच्या आहेत. उतरवत असताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7-7 वेळा आपल्याला उतरवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराबाहेर जिथे मोकळी जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन फेकून द्यायच्या आहेत. सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घराच्या कुठल्याही दिशेला फेकू शकता, परंतु तुमच्या साईडला जर एखादं घर असेल, कुणाचे कपडे असतील, कुणाचं काही जाणं येणं असेल, अशा ठिकाणी आपल्याला ह्या फेकायच्या नाही. तर अशा पद्धतीने हे जे 2 उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत तर ते तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी करायचे आहेत. तर चला, इथेच करते. व्हिडिओचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.